दाभोळमधील रस्त्यांचा पुरता बोजवारा उडालाय। दाभोळच्या रस्त्यांवरती खड्डेच खड्डे झाले असून या भागात राहणाऱ्या नागरिकांना यामुळे त्रास सहन करावा लागतोय। दाभोळ परिसरात अजूनही कच्चे रस्ते आहेत, तर काहींचे डांबरीकरण उखडल्याने तेथे मोठे खड्डे पडले आहेत। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम सुरू असून सकाळी केलेलं काम 2 दिवस राहिलं की नाही हेही सांगता येत नाही। गणपती विसर्जन झाल्यानंतर हे खड्डे भरण्यास ठेकेदाराला जाग आली। मंगळवारी सकाळपासून खड्डे बुजवण्याचं काम दाभोळच्या रस्त्यावर सुरू होतं। यावेळी पत्रकार तेजस बोरघरे हे या रस्त्याची बातमी करत असताना दाभोळमधील मुजोर ठेकेदाराचा मुजोरपणा पाहायला मिळालाय। यावेळी संबंधित ठेकेदाराकडे बांधकामाचं प्रमाणपत्र नाही। दाभोळ ग्रामपंचायत कोणत्या आधारे त्यांना काम देते हा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला। तर संबंधित ठेकेदाराने यावरती अरेरावीच्या भाषेत पत्रकार तेजस बोरघरे यांना उलट उत्तर देण्यास सुरुवात केली। दाभोळ गावातील खड्डे प्रश्नावरती ठेकेदाराचा मुजोरपणाचा पर्दाफाश पत्रकार तेजस बोरघरे यांनी या माध्यमातून केलाय। मग काय झालं काय त्याच्याने प्रॉब्लेम काय आहे? काम सुरू आहे ते करतोय। मग काय झालं? तुम्ही बातमी देताना मागच्यावर ती बातमी चुकीची देता तुम्ही। कुठलीही बातमी दिली ती बरोबर दिली। काय चुकीची आहे त्याच्यात? दिली तीच काय त्याच्यात चिखल झालेलं सगळं गेलं वाहून। चिखल गेलं काय तिथे पोझिशन असते तुम्ही बघता। तुम्ही मुंबईत जाऊन बातम्या देता रे तुम्ही। मुंबईत बातमी मी आता इथे आलोय म्हणून। मुंबईत आमचं काम आहे ते, माझं काम आहे। शूटिंग माझी केली तेव्हा विषय करतोय मी, ते माझं काम आहे। बातमी काय करायची ना हे तुम्ही नाही शिकवायचं। मी तेच म्हणतोय, बातमी कशी करायची ना हे तुम्ही आम्हाला नाही शिकवायचं। जे आहे ते दाखवणं माझं काम आहे। मी तुला सांगतो, मी पण तेच म्हणतोय। अरे पैसे काम त्याच्यावर हे फक्त आता गणपती जे असू दे ना, जे काय असू दे, जे काय खड्डे आहेत ते सगळी माहिती मी सगळी दाखवतो ना। तुम्ही 2 तासात काम केलेलं पण दाखवतो आणि नंतरचं पण काम दाखवतो, सगळं दाखवतो। ठीक आहे ना? बातमी कशी करायची, मुंबईला राहून करायची हे बोलणं योग्य नाही। हे बोलणं योग्य नाही। तुमच्या बातम्या करतो म्हणजे मी विरुद्ध आहे असंही समजून घेऊ नका। तुमच्या बातम्या चांगल्या आहेत, त्या चांगल्या पण करतो आणि ज्या वाईट बातम्या आहेत त्या वाईट बातम्या आहे। आणि हे तुमचं नाही हो, मी या दापोली आणि पूर्ण रत्नागिरी आणि काय महाराष्ट्रभर बातम्या करतो। हे दाभोळचं काय तुम्ही घेऊन बसलाय? फेरीबोटची कालची बातमी बघितली का? फेरीबोटची कालची बातमी बघितली ना, पाहिली ना? मग त्याच्यात काय तुमची बातमी आहे का? नाही ना। मुद्दा हा आहे माझा, ऐका, मुद्दा हा आहे माझा। मुद्दा एवढाच आहे, मला ज्या बातम्या करायच्या त्या मी त्याला स्वतंत्र मी करू शकतो आणि ते माझं काम आहे। आणि दुसरं, हे आता अवजाऊ करताय तुम्ही, याच्या आधी तिकडे इकडे आणि इकडे हे काय, इकडे तिकडे हे काय, अरे तुरे इकडे इकडे हे काय, आता अवजाऊ करायला लागलात माझं कॅमेरा ऑन कॅमेरा केल्यानंतर। आणि तिकडून इकडे इकडे म्हणजे मी काय इकडे ये म्हणून मी काय येणार नव्हतो, मी तुमचं म्हणणंच ऐकायला इथे आलोय। कळलं का? हा, व्हायचं नाही, सगळंच मी करेन आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा करेन। हे तुम्ही सांगायचं नाही की कधी करायचं, काय करायचं, किती तासानंतर करायचं, माझं काम व्हायचं आहे, बाकी आहे। ती बातमी करायचं स्वतंत्र माझ्याकडे आहे आणि मला ते माहिती आहे कसं करायचं ते, मला ते माझं ते काम आहे। तुम्ही कधीही करा, कधीही ते बुजवा, त्याला बांधील मी नाहीये किंवा तुम्ही मला सांगणार तुम्ही कोण माझ्यावरचे नाहीये। मी माझं काम आहे, मी माझ्या चॅनलला रिपोर्ट करेन, मी माझं हे आहे। ठीक आहे ना, व्हायचंय होऊ दे ना, मला काय त्याचं। तुम्ही खरं ना, मी कुठे काय बोललो? मी आत्ताच बातमी लावली आहे का की बाबा हे झालं? मी मागाशी पण शूट करून गेलो इथून, विचारा त्यांना केलं की नाही। मला तुम्ही बांधील का करतोय काय करतोय हे कोणाचा अधिकारच नाही। तुमचं कोणीही असू दे वरचं,